हे आहे कापूरहोळ गाव। 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर राणी सईबाईंच्या पोटी शंभूराजांचा जन्म झाला। त्यानंतर सईबाईंची तब्येत आजारपणामुळे बिघडत गेली। याच आजारपणामुळे शंभूराजांना पुरेसं दूध मिळत नव्हतं। त्यामुळे शंभूराजे भुकेने तळमळायचे। तेव्हा शंभूराजांना आता दूध कोण पाजणार ही चिंता राजमाता जिजाऊ माँसाहेबांना सतावू लागली। त्याच काळात पुरंदरच्या पायथ्याशी कापूरहोळ या गावी धाराऊ गाडे ही महिला नुकतीच बाळंत झाली आहे अशी माहिती जिजामातांना मिळाली। तेव्हा जिजाऊंनी गाडे पाटलांना सांगावा धाडून गडावर बोलवून घेतले आणि सर्व हकीकत सांगितली आणि धाराऊंना गडावर येण्याची विनंती केली। आणि त्यानंतर धाराऊ माँसाहेब गडावरती आल्या आणि पुढे शंभूराजांचं त्यांनी संगोपन केलं। त्याच माऊलीचं दूध पिऊन पुढे शंभूराजांनी स्वराज्य वाढवलं। या माऊलीचे उपकार स्वराज्यावरती, छत्रपती संभाजी महाराजांवरती, छत्रपती शिवाजी महाराजांवरती आणि आपणा सर्वांवरती फार मोठे मोलाचे उपकार आहेत। ही व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा। नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप। आज आपण एका अशा ठिकाणी आलोय। हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचं आहे। अनेकांना माहिती असेल, अनेकांना माहिती नसेल। मी सध्या आलोय कापूरहोळ या गावाला। आता हे कापूरहोळ हे गाव कशामुळे प्रसिद्ध आहे, नक्की याचा इतिहासामध्ये नक्की संबंध काय लावला जातो, कशासाठी ह्या कापूरहोळ गावाचं नाव घेतलं जातं आदराने, त्याला फार मोठी एक इतिहास आहे आणि अनेकांना तुम्हाला माहिती असेल। मी सध्या आलोय वीर धाराऊ माता गाडे म्हणजे धाराऊंच्या वाड्याच्या इथे। आता धाराऊंचा इतिहास तुम्हाला सांगायचा झाला तर धाराऊंचा इतिहास हा इतका महत्त्वाचा आहे की तो छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेताना धाराऊंचं नाव घेतलं नाही तर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मला असं वाटतं सुरूच होणार नाही। त्याचं झालं असं, छत्रपती संभाजी महाराजांचा पुरंदरला जेव्हा जन्म झाला, 1-1.5 वर्षामध्ये महाराणी सईबाईंचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर जिजाऊ माँसाहेबांसमोर एक प्रश्न उभा राहिला की ह्या लहानग्या मुलाला आईची माया हवी, आईचं वात्सल्य हवं आणि खास महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला आईचं दूध हवं। पण या सगळ्या गोष्टींमध्ये, या विवंचनेमध्ये जिजाऊ माँसाहेबांनी याच पुरंदराच्या जवळच्या कापूरहोळ गावातील धाराऊंना बोलावलं, या दुधाई, आणि छत्रपती संभाजी महाराजांना लहानपणामध्ये सांभाळण्याचं काम धाराऊंनी केलं आणि स्वतःचं दूध पाजण्याचं काम धाराऊंनी केलं। पुतळा महाराणी साहेब होत्याच, पुतळाबाई होत्याच, पण शेवटी कसं असतं ना, लहान मुलाला आईचं दूध म्हटलं की आपण जसं म्हणतो त्याची फार गरज असते आणि ते काम मला असं वाटतंय वीर धाराऊ मातांनी केलं आणि त्यांच्याच त्या ताकदीने हा बछडा घडला। आपण हा वाडा पाहूया। हा वाडा आत्ताच्या काळामध्ये बांधलेला आहे, ह्याचं बांधकाम आत्ता केलेलं आहे तुम्हाला पाहायला मिळतं। हा जर तुमची खालचा जर पाया बघाल तर हा पाया जसा जुन्या काळातला आहे तसाच आहे, मात्र हा जो वाडा आहे तो आत्ताच्या काळामध्ये इथल्या ग्रामस्थांनी बांधलेला आहे। याचे जे काही नूतनीकरण आहे हे ग्रामस्थांनी आत्ताच्या काळामध्ये केलं आहे। आतमध्ये आल्यानंतर काही नाही, फक्त हे तुम्हाला एक मधला जसा आपल्या वाड्याचा एक भाग असतो तसाच तुम्हाला भाग पाहायला मिळेल। समोर हनुमंतांचं मंदिर आहे आणि हे जे काही चौफेर भिंती बांधल्यात हे आत्ताचं बांधकाम आहे, हे आत्ताच्या घडीला बांधलेलं आहे। आणि खरोखर मी या ग्रामस्थांना मी त्यांचे खरोखर आभार व्यक्त करतो की ह्या ऐतिहासिक ठेवा ठेवण्यासाठी ही सगळी ग्रामस्थ मंडळी कुठे ना कुठेतरी एक झाली आणि त्यांच्या संकल्पनेतून हे कुठे ना कुठेतरी हा ऐतिहासिक ठेवा आज येणाऱ्या पिढीला पाहायला मिळतोय। ह्या ज्यांनी हे बांधकाम त्यांनी केलं आहे ग्रामस्थांनी, हे देखील दगडातलंच बांधकाम आहे। त्याच्यामुळे इथं आल्यानंतर थोडासा तुम्हाला ऐतिहासिक एक फील येईल, निश्चितच येईल। आणि इथंच धाराऊ मातांचा वाडा होता आणि इथूनच छत्रपती संभाजी महाराजांना दूध पाजण्यासाठी जिजाऊ माँसाहेबांनी धाराऊंना इथून नेलं आणि धाराऊ इथून पुरंदरला येत जात असत। त्याच्यामुळं या गावाचं आणि माता जिजाऊ साहेबांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं असो, छत्रपती शिवाजी महाराजांचं असो, हे नातं हे घट्ट होतं। कारण छत्रपती संभाजी महाराजांनी याच मातेचं दूध पिऊन पुढं स्वराज्य आपलं वाढवलं। शेवटी कसं असतं ना, वाघिणीचं दूध प्यावं लागतं, त्याशिवाय मर्दानगी येत नाही, त्याशिवाय शौर्यता येत नाही। आणि सईबाई गेल्यानंतर, महाराणी सईबाई आपल्या गेल्यानंतर खरोखर एक मातृत्वाचं छत्र संभाजी महाराजांच्या डोक्यावरून हरपलं आणि ते पूर्ण करण्याचं काम धाराऊ मातेंनी केलं।
पुतळाबाई होत्याच, बाकी देखील सोयराबाई होत्या, मात्र शेवटी एक मातृत्व जे हवं असतं लहान बाळाला ते वीर धाराऊ मातांनी केलं आणि आज आपण त्या वाड्यामध्ये आहोत. इथं जर तुम्ही पाहाल या मागे इथे जो मी पाहताय इथे फक्त हा जो नंदी दिसतोय हा पुरातन काळातला दिसतोय. ही जे काही मला जे खाली दगडी बांधकाम जे सगळं दिसतंय ते सगळं पुरातन काळातलं आहे आणि इथं हे आहे शिवमंदिर त्या काळातलं सांगितलं जातं आणि इथं हे ग्रामस्थांनी सगळी डागडुजी केलेली आपल्याला पाहायला मिळते. या अशा प्रकारचं एक छोटेखानी हा वाडा वीर धाराऊंचा आपल्याला पाहायला मिळतो या कापूरहोळ या गावी. या ज्या तुम्ही सगळ्या गोष्टी पाहताय, हा जो ऐतिहासिक दगड पाहता याच्यावरती तुम्ही पाहाल तर शंकराची पिंड आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळं हा वाडा त्या काळामध्ये भव्य असावा, कारण दुधाई म्हणून निश्चितच राजमाता जिजाऊ मासाहेब असोत किंवा छत्रपती संभाजी महाराज असोत की छत्रपती संभाजी महाराज द्या सोडून पण छत्रपती शिवाजी महाराज असोत त्यांनी निश्चितच इथं एक त्या काळामध्ये धाराऊंना निश्चित एखादं घर किंवा वाडा बांधून दिलेला असावा, माझं तरी असं सांगणं आहे. कारण हे ज्या सगळ्या ऐतिहासिक गोष्टी दिसत आहेत त्या काळामध्ये या राजघराण्यांकडूनच जास्त करून बांधल्या जायच्या, मराठेशाहीकडून बांधल्या जायच्या. त्याच्यामुळं राजमाता मला असं वाटतं धाराऊ माता ज्या आहेत त्या निश्चितच मराठ्यांच्याच एका कुटुंबामध्ये छत्रपतींच्याच एका कुटुंबाचा त्या एक हिस्सा झाल्या होत्या आणि पुढे त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या नेहमी छत्रपती संभाजी महाराजांसोबत असत आणि छत्रपती संभाजी महाराज धाराऊंना स्वतःची आईच मानत. सईबाईंची जी काही पोकळी होती महाराणींची ती कुठे ना कुठेतरी धाराऊंनी भरून काढली आणि या छाव्याला घडवण्याचं काम धाराऊंनी केलं, संस्कार देण्याचं काम धाराऊंनी केलं आणि पुढं जी काही घोडदौड या स्वराज्याची छत्रपती संभाजी महाराजांनी केली ती खरोखरच वाखाणण्याजोगी होती. आणि नेहमी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी आज या ठिकाणांवरती फिरतोय, पुरंदरला मला जायचं आहे, मी तिथे देखील निश्चित जाणार आहे. तिथं देखील रिस्ट्रिक्शन एरिया, त्यामुळे तिथं तुम्हाला एवढी चांगली काही व्हिडिओ पाहता येणार नाही. मात्र या ठिकाणी मी आलो, हा ऐतिहासिक ठेवा सरकारनं देखील लक्ष घालून याकडे ही वास्तू जिवंत ठेवली पाहिजे, अधिक ही वाढवली पाहिजे, इथला इतिहास लोकांना समजला पाहिजे, लोकांपर्यंत मुलांपर्यंत येणाऱ्या तरुण पिढीपर्यंत गेला पाहिजे. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे. या ठिकाणी मी आल्यानंतर मी धाराऊ मातांना खरोखर अभिवादन करतो की तुमच्या ताकदीमुळे, तुमच्या संस्कारामुळे, तुमच्या सगळ्या प्रत्येक गोष्टीमुळं, तुमच्या सहवासामुळे छत्रपती संभाजी महाराजांना उभं राहता आलं. असं नाही की फक्त धाराऊंमुळेच राहता आलं असं नाही म्हणत आहे, पण धाराऊंची एक बाजू तुम्हाला सांगतोय. आणि जिजाऊ मासाहेबांच्या सोबत धाराऊंनी एक आई संभाजीराजांचा असण्याचा एक जो काही मला असं वाटतं जी भूमिका त्यांनी वठवली किंवा ती निभवली ती खरोखरच महत्त्वाची होती त्या काळामध्ये. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा. आणि इथून पुढे येणाऱ्या आपल्या सगळ्या व्हिडिओ, मी अनेक व्हिडिओ इथून पुढे बनवणार आहे, त्या अवश्य पहा आणि हा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा आपल्या प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचला पाहिजे. हा एक निश्चय प्रत्येकाने करा. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे. जय शंभूराजे.